धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गच्या राजकारणात आज काँग्रेसकडून रिव्हर्स गिअर टाकत संघटन मजबूत करण्याची स्पष्ट रणनीती समोर आली आहे। नगर परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील थेट मैदानात उतरले असून नळदुर्गमधील विजयी काँग्रेस नगरसेवकांचा सन्मान करून कार्यकर्त्यांना नवा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। यावेळी काँग्रेसने उघडपणे मान्य केले की पक्षातून काही नेते बाहेर पडल्यामुळे मतांची विभागणी झाली आणि त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला। मात्र हा पराभव अंतिम नसून ती आत्मपरीक्षणाची सुरुवात असल्याचा सूर जिल्हाध्यक्षांनी लावला आहे। पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन करत कोणीही खचून जाऊ नये, नळदुर्गमध्ये काँग्रेसची पोकळी लवकरच भरून काढली जाईल असा स्पष्ट राजकीय संदेश देण्यात आलाय। आता नळदुर्गमध्ये काँग्रेस पुन्हा कमबॅक मोडमध्ये येतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये जे आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील या ठिकाणी जे आहे निवडून आलेल्या उमेदवारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात या ठिकाणी पोहोचले। भैया कशा पद्धतीने जे आहे यश या ठिकाणी नळदुर्ग मध्ये आपण प्राप्त केलेला आहात? सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षासाठी नळदुर्ग शहरामध्ये वातावरण चांगलं होतं आणि नक्कीच या ठिकाणी काही घडामोडी घडल्या। अशोकभाऊ जगदाळे आपले नेते या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं स्वागत केलं, परंतु काही घडामोडी अशाच घडल्या की आपले काही काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन थोडसे मतांची विभागणी झाली आणि त्या मताच्या विभागणीमुळे या ठिकाणी भाजपला या ठिकाणी यश प्राप्त झालं। परंतु मला एवढंच सांगायचं की या मताच्या विभागणीमुळे ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत, परंतु या ठिकाणी खाली जवळजवळ 9 नगरसेवक या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि 4 नगरसेवक खूप कमी मतांनी या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला। परंतु काँग्रेस पक्षाची ताकद ही पूर्वीपासूनच नळदुर्ग शहरामध्ये आहे आणि येथील शहराध्यक्ष, आमचे तालुका अध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन आणि पुढच्या कामासाठी शुभेच्छा पण देतो। आणि नळदुर्ग शहरासाठी, कारण की नळदुर्ग शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि त्याच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष विरोधात एक सक्षम या ठिकाणी विकासासाठी कटिबद्ध राहील। ही पोकळी जी एकंदरीत कुठेतरी निर्माण झाली आहे भरून काढण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काय संकल्प आहेत शहराच्या विकासासाठी व पक्ष मोर्चे बांधण्यासाठी? नक्कीच या ठिकाणी हे जे काही नगरसेवक आमचे निवडून गेलेले आहेत हे तर नळदुर्ग शहराच्या विकासासाठीच तिथे त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद या ठिकाणी अजून वाढणार आहे। या ठिकाणी ज्येष्ठ आमचे इमामबाई शेख असतील, गफूरबाई कुरेशी असतील, आबेद्दीन कुरेशी असतील, आमचे अरविंदजी बेडगे असतील, हे सर्व नगरसेवक या ठिकाणी तळमळीनं या नळदुर्गकरांची सेवा करतील। एकंदरीत तालुका अध्यक्ष देखील या ठिकाणी निर्माण झाले आहेत। कुठेतरी जे आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसलाय, काही पक्ष सोडलेले आहेत। या पक्ष पोकळीसाठी जे आहे काय एकंदरीत प्रयत्न करणार भरून काढण्यासाठी? आणखीन त्या मंडळींनी विचार करून पक्षासाठी पुन्हा त्याचा विचार व्हावा, कारण काँग्रेस पक्षाची जुनी परंपरा आहे सर्वांना सोबत घेऊन जायचं काम काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे केलंय। तेव्हा अजूनही माझी त्यांना सर्वांना हाक आहे की आपण विचार करून पुन्हा एकदा काँग्रेसचा विचार करावा। कुठेतरी एमआय मुळे जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी काँग्रेसला जे फटका बसलेला आहे, कसं बघताय सगळं? हो, विभागणी झाली, नुसते त्या समाजाचे मग धर्माची मतं त्यांना मिळाली, त्यांना त्यांच्या विचारसरणीला त्यांना आदेशून असलेली माणसं मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला, पण त्याचाच फटका आमच्या 7-8 उमेदवारांना झाला। एकंदरीत कुठेतरी जे आहे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला तरी देखील खचून न जाता असं कार्यकर्त्यांना कुठेतरी आव्हान केलं जात आहे। जे सहा वेळेस जे आहे नगरसेवक म्हणून निवडून त्यांना या ठिकाणी जनतेनं कॉल दिलेला आहे, कसं बघताय हे पोकळी निर्माण शहरामध्ये नेतृत्व तुमच्याकडे पाहिलं जातं, कसं निर्माण करणार? आताच आपले जिल्हाध्यक्ष म्हणल्याप्रमाणे ऐन वेळेस पक्षामध्ये दुफळी निर्माण झाल्यामुळं आम्हाला ज्यांना फटका बसलेला आहे आणि त्यांना आताच तालुका अध्यक्षांना आवाहन केलंय की जे दुफळी निर्माण झाली, जे काही जाऊन निघून आमच्याकडून गेलेले आहेत त्यांनी परत निर्णय घेऊन पक्षासाठी आम्हाला ज्यांना इकडे यावं आणि पक्ष आपण एकत्र पुढं भविष्यामध्ये काम करू आणि जनतेसाठी सातत्यामध्ये सेवा करू, एवढंच या प्रसंगी मी त्यांना आवाहन करू मी माझ्या शब्द। एकंदरीत ज्यांनी पक्ष सोडलेला आहे त्यांना पुन्हा या ठिकाणी जे आहे काँग्रेसला उभा करण्यासाठी जे आहे पुन्हा या ठिकाणी त्यांनी यावं अशी संधी एकंदरीत दिली जाते। जे शहरामध्ये भरघोस मताने या ठिकाणी बलाढ्य उमेदवारांना या ठिकाणी पराभूत करून आलेले आहेत, मला सांगा विकासासाठी काय महत्वाचं विजन असणार आहे? विकास के बारे में हम दिल खोल के ऐसा ही काम करेंगे, जो अड़चन रहेगी
हमारे वार्ड की हो या गांव पूरे शहर की हो, हम आगे होके पूरा काम दिल से अच्छी अच्छा काम करके लेंगे। और एकंदरीत शहराच्या विकासासाठी महत्वाची त्यांनी भूमिका पार पाडली भैया खूप मोठा तगडा आव्हान कुठेतरी भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी शहरामध्ये निर्माण झालंय कसं बघताय सगळीकडे काय आव्हान असणार मला वाटतं की आव्हान वगैरे काही नाहीये आज आमच्याच पक्षामध्ये दुफळी झाल्यामुळे हे त्यांना आज यश प्राप्त झालेलं आहे त्यामुळे आम्हाला आव्हान नाहीये ते जर आम्हीच आता पुढच्या वेळेस ही सगळी दुफळी कशी एकत्र आणून परत एकदा काँग्रेस पक्षाची ताकद निर्माण करण्याचं आम्ही या सर्वांचं ध्येय असणार आहे आणि नक्कीच येणारा काळ हा काँग्रेससाठी चांगला राहणार आहे एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे काँग्रेसला खचून न जाता पक्ष मोर्चे बांधणीसाठी जे आहे मोठ्या प्रमाणात तयारी करतील अशी एकंदरीत आशा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण आयुब शेख NTV न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव प्रतिनिधी आयुब शेख NTV न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव।